नमस्कार मित्रांनो, मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील भरपूर महिलांना राज्य सरकारने त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. परंतु काही अशा महिला आहेत, बऱ्याच काही अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये त्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्या महिलांनी काळजी करण्याचे काही कारण नाही, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत की ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत तर त्या महिलांनी काय करायचे. आमच्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल आलेले आहेत, अशा सर्व महिलांनी सर्वात आधी त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला जोडलेले आहे का नाही हे चेक करावे. नंतर तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँकांना जर जोडलेले असतील तर त्या बँकमध्ये तुमचे पैसे आले का नाही ते चेक करावे. तुमच्या आधार कार्ड कोणत्याही बँक अकाउंटला जोडलेले नसेल तर ते जोडून घ्यावे. तुमच्या बँकेचे स्टेटस हे इनेबल फॉर डेबिट आहे की नाही ते चेक करून घ्यावे. इनेबल फॉर डेबिट नसल्यास तुम्ही पोस्ट खात्यामध्ये जाऊन ताबडतोब डिजिटल अकाउंट ओपन करून एका दिवसामध्ये इनेबल फॉर डीबीटी हे करू शकता. आपले आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असून सुद्धा पैसे आले नसतील तर काळजी करण्यासारखे काही कारण नाही. तुमचे पैसे हे काही दिवसातच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील, अशी माहिती राज्य शासनातर्फे सांगण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.